बाप्पांच्या हातामध्ये प्रसाद ठेवायचा आहे. बाप्पांच्या हातातला जो प्रसाद आहे तो कोणता असतो? ज्यामध्ये प्रामुख्याने आहे आघाडा. नित्य नियमाने आपण बाप्पांच्या हातामध्ये आघाडा ठेवतो. तोरण आहे हे तर डायरेक्ट हातामध्ये ठेवलेले आहे वनस्पती. मग ही आघाडा वनस्पती निरोगी आरोग्यासाठी किती गुणकारी असेल, किती रोग व्याधी आजार हे आघाडा दूर करेल. या दरम्यान भरपूर वातावरणामध्ये छोटे छोटे किडे असतात, कीटक असतात. हे कीटकनी दंश केल्यानंतर, कोणत्याही प्रकारचे कीटक असू दे, त्यांच्या दंश नंतर जे अंगाची आग होते ती आग दूर करण्यासाठी, त्यांचं विष दूर करण्यासाठी आघाडा खूप गुणकारी. आघाडीची मुळी घ्या, उघडा, त्याच्यावरती लावा. 10 ते 15 मिनिटांमध्ये आग बंद होते. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं कीटक वगैरे त्याचं विष असेल तर हे दूर करण्यासाठी आघाड्याची मुळी घ्या, थोडीशी तुकडा 1 इंचचा चावून खावा. यांनी शरीरातील सर्व प्रकारचे विषारी पदार्थ बाहेर पडतात. मूळव्याधीच्या समस्यामध्ये आघाड्याची मुळी हे खूप गुणकारी आहे. रोज सकाळी उपाशीपोटी 4-5 पाने, 1 इंचचा तुकडा घ्या, स्वच्छ धुवा, चावून खावा. मूळव्याधीची समस्या समूळ नष्ट होते. ज्या लोकांना, माता भगिनींना, पुरुषांना किडनीच्या समस्या आता त्वरित सुरू झालेल्या आहेत, अशा लोकांनी आघाड्याच्या पानाचा सकाळी उपाशीपोटी काढा करून प्या किंवा रस काढून प्या. किडनीच्या विकारामध्ये सुद्धा, मूळव्याधीच्या विकारामध्ये, मूतखड्याच्या विकारामध्ये आघाडा हा खूप गुणकारी आहे. आघाड्याची भाजी बनवून खाल्ली जाते, ज्यामुळे पचनक्रियामध्ये सुधार होतो. शरीरात वाढलेलं वाताचं शमन होतं. वाताच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आघाड्याची भाजी खूप गुणकारी आहे. कोळी जर पानं आपण काढून आणली तर ते जर खाल्लीत तर यामुळे शरीरात वात वाढलेला कमी होतो. दमा, अस्थमा, खोकल्याच्या समस्येवरती खूप गुणकारी आहेत. ज्या लोकांना ॲलर्जेटिक अस्थमा, दमा आहे, खोकला आहे, ब्रॉन्कायटिस आहे, अशा लोकांनी 4-5 पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाकून 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी चहाच्या ऐवजी हाच काढा प्यायचा. याने दमा, अस्थमा, खोकल्याचे विकार दूर होतात. ज्यांना दातातून, हिरड्यातून रक्त येण्याची समस्या, 2 पाने घ्या, चोळा, ते घासा किंवा त्यांचा रस काढून लावा. यानेही हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. अपचन, अजीर्ण, पित्त, कावीळ यामध्ये आघाड्याच्या पानाचा रस हा खूप गुणकारी आहे. पाव कप रस सकाळी संध्याकाळी प्यायचा, ज्यामुळे तुमचं कावीळ असेल, पित्त आहे, अपचन आहे, या समस्या दूर होतात. पोटातील पूर्ण विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भाजीचा आवर्जून वापर करा. कोळी पानं आणा, काढून कोळी पानं ही जी भाजी बनवा. भरपूर रोग व्याधी आजार, अजून असे भरपूर रोग व्याधी आजार आहेत जे आघाड्याने ठीक होतात. त्यामुळे गणपती बाप्पांच्या हातामध्ये हा आघाडा ठेवलेला आहे. उगीच नाही ठेवलेला हा, तर एवढं महत्व आहे त्याचं. मुळीचे वेगवेगळे अजून फायदे आहेत, त्याच्यात तुऱ्या आहेत, त्याच्या अजून वेगवेगळे फायदे आहेत. या आघाड्यासोबत दुसरी एक छोटीशी जुडी ठेवली जाते, जिला म्हणतो आपण दुर्वाची जुडी, दुर्वा हराळी. या हराळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफिल आहे. जर या हराळीचा ज्यूस आपण आपल्या पोटामध्ये घेतलात, अर्धा कप ज्यूस सकाळी संध्याकाळी जर पोटामध्ये घेतलात, मूठभर हराळ्यांना स्वच्छ धुवा, बारीक चेचा किंवा मिक्सरला घाला, अर्धा कप पाणी होता, फिरवा 3-4 वेळा, चेचा ह्याचा अर्धा कप रस काढा. हा अर्धा कप रस यामध्ये 1 चम्मच जर मध मिसळून सकाळी संध्याकाळी आपण पोटामध्ये घेतला तर यामुळे जेवढ्या लोकांना बद्धकोष्ठता आहे, म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या आहे, ही समस्या ठीक होते. अपचन, अजीर्ण दूर होतं, शरीरात वाढलेली उष्णता ठीक होते, भूक वाढते. या दुर्वाचा रस जर मध घालून घेतला तर शरीरामध्ये उत्साह वाढतं, तेज वाढते, ऊर्जा वाढते, याचबरोबर रक्त वाढते.
किती मोठे मोठे फायदे छोट्या छोट्या उपायाने होतात. आरोग्य आणि अध्यात्माचा उद्देशच तो आहे. एका नाण्याच्या दोन बाजू, एक आहे आरोग्य, दुसरं आहे अध्यात्म. अध्यात्माशिवाय आरोग्य पूर्ण नाही आणि आरोग्याशिवाय अध्यात्म पूर्ण होऊ शकत नाही. ज्या लोकांना मूळव्याधीची समस्या आहे, उष्णता वाढलेली आहे, अंगाची पायाची खाज होते, आग होते, अशा लोकांनी दुर्वा सकाळी उपाशीपोटी जरूर घ्यावा, आवर्जून घ्यावा. कॅन्सरमध्ये दुर्वा ही संजीवनीप्रमाणे काम करते. एक मूठ दुर्वा घ्या, 10 तुळशीची पाने, 5 बेलाची पाने यांचा 1 कप ज्यूस काढायचा, सकाळी आणि संध्याकाळी नियमित घ्यायचा. कॅन्सरमध्ये, असाध्य रोगामध्ये, काष्ठसाध्य रोगामध्ये हा रस संजीवनीप्रमाणे काम करतो. खूप गुणकारी ठरतो हा रस. दुर्वा आघाडा झालं, दुर्वा झाली, यानंतर पप्पांच्या आपण पायावरती हातामध्ये एक फूल अर्पण करतो. ते फूल म्हणजे आहे जास्वंदीचं लाल फूल. मी आता लाल फुलाचे फायदे सांगतोय आणि लाल फुलाचं महत्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे आणि जास्त आहे. जास्वंदीचं लाल फूल पहिली गोष्ट केसांच्या भरपूर समस्या दूर करते. मुठभर पानं घ्या, 1 वाटी तिळाच्या तेलामध्ये टाका किंवा खोबरेल तेलामध्ये टाका, सिद्ध करा आणि हे तेल केसांना लावा. खूप केसाच्या समस्या दूर होतील. चाई पडलेली आहे, 1 पान घ्या, चेचा, त्यावरती रोज रगडा. जी चाई पडलेली समस्या आहे ही ठीक होते. एवढा चांगला फायदा जास्वंदीच्या फुलाचा आहे. ज्या माता भगिनींना बऱ्यापैकी 40 नंतर पित्ताशयामध्ये कफ होतो, पित्ताशयामध्ये खडे होतात, कफ आणि पित्त वाढतं, तर कफ आणि पित्त शामक जास्वंदीची फुले आहेत. याचबरोबर ज्यांना पित्ताशयामध्ये खडे वाढलेले आहेत, हे पित्ताशयातील खडे दूर करण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा रस काढून पिऊ शकता, ह्याचा काढा बनवून पिऊ शकता, किंवा जास्वंदीची रोज 2 फुले सकाळ संध्याकाळ चावून खाऊ शकता. ज्यामुळे पित्ताशयातील खडे दूर होतात, कफाचे विकार दूर होतात, याचबरोबर पित्ताचं शमन होतं. ज्या माता भगिनींना, पुरुषांना मूत्र विकार आहेत, अशा लोकांनी आवर्जून 2 फुलं घ्या, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झालं, गाळून घ्या, चहा पिल्याप्रमाणे सकाळी संध्याकाळी प्या. मूत्राशयाच्या भरपूर समस्या ठीक होतात, खूप समस्या ठीक होतात. जास्वंदीचा अजून एक फायदा आहे. मूळव्याधीमध्ये रक्त जात असेल, माता भगिनींना मासिक पाळीच्या दरम्यान अंगावरून रक्त जास्त जात असेल, तर अशा वेळेस 2 कळ्या सकाळी संध्याकाळी खडी साखरेसोबत चावून खायच्या. 2 कळ्या घ्यायच्या, स्वच्छ धुवायच्या, खडी साखरेत तुकडा घ्यायचा, त्यासोबत हे चावून खावं. यामुळे भरपूर समस्या ठीक होतात. पित्त शमन करण्याचं काम, पित्ताशयातील खडे दूर करण्याचं काम, शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्याचं काम जास्वंदीची फुले करतात. सहज उपलब्ध होणारी, गणपती बाप्पांना प्रिय अशी जास्वंदीची फुले शरीरातील भरपूर रोग व्याधी दूर करतात. आता खऱ्या अर्थानं प्रश्न येतो किंवा पुढचा विषय येतो, तो म्हणजे बाप्पांचा प्रसाद. कोणता? मोदक. हे मोदक कशापासून बनवले जातात? या ऋतूमध्येच बाप्पांना गणेशोत्सवामध्ये का वापरले जातात? गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा जो काळ आहे, या दरम्यान बऱ्यापैकी सर्दी, ताप, खोकला, बारीक पडणारा पाऊस, त्यामध्ये असणारा गारवा, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन ह्याच्या समस्या, व्याधी, विकार भरपूर वाढतात. पोटाच्या समस्या खूप वाढतात, अपचन, अजीर्ण यासारख्या समस्या खूप होतात. यातून बाहेर पडण्यासाठी हा बाप्पांचा प्रसाद बनवलेला आहे. तो कसा बनवायचा? फक्त गूळ आणि खोबरं झालं मोदक? नाही. गूळ, खोबरे, यामध्ये सुंठ,
काळी मिरी येणार, बडीशोप येणार. हे चांगल्या प्रकारे त्यामध्ये टाकावं आणि असे मोदक जर बनवून आपण आपल्या आहारामध्ये ठेवले, नियमित हे 15-20 दिवस रोज संध्याकाळी 1-2 जर खाल्ले तर भरपूर समस्या ठीक होतात. सर्दी, ताप, खोकला झालेला आहे, लगेच गोळ्या औषध खाऊ नका. मोदक बनवा. या मोदकमध्ये काय टाकायचं? सुंठ जास्त टाकायची, बडीशोप टाकायची, काळी मिरी टाकायची आणि हे मोदक बनवून खायचे. सर्दी, ताप, खोकला दूर होतो. पोटाच्या भरपूर समस्या ठीक होतात. त्यामुळं मोदक कसे बनवायचे? या पद्धतीनं आरोग्यदायी बनवायचे आणि थोडं काय वाटलं की लगेच मोदक बनवून खायचे. याचा चांगला फायदा होणार. गॅसेस, अपचन, अजीर्ण दूर होणार. गुळ आणि खोबरं जे यातलं आहे हे प्रामुख्यानं बल, बुद्धी वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही आवर्जून गुळ आणि खोबरं देत जावा खायला, ज्यामुळे बल आणि बुद्धी वाढवण्याचं काम करते. सुके खोबऱ्याचे फायदे आहेत, तसे ओल्या खोबऱ्याचे चांगले फायदे आहेत. त्वचा, केस, डोळे यासाठी, या विकारातून बाहेर पडण्यासाठी ओलं खोबरं आणि गूळ आवर्जून खावा. ओलं खोबरं शरीरामध्ये ताकद निर्माण करतं, केसांच्या खूप समस्या दूर करतं. नारळ पाणी तेवढंच गुणकारी आहे. ज्यांना त्वचेवरती ग्लो पाहिजे तर अशा लोकांनी आवर्जून ओलं खोबरं नियमित आहारामध्ये समावेश करा. रोज थोडा जरी तुकडा खावा, ज्यामुळे पोटाच्या पण भरपूर समस्या ठीक होतात. पोट नियमित साफ होतं ओल्या खोबऱ्याच्या तुकड्याने. छोटे छोटे आध्यात्मिक घरगुती उपाय करून आपण आपलं हे शरीर, जीवन निरोगी आनंदी ठेवू शकतो. आता पुढचा एक प्रश्न आहे, पुढचा विषय आहे तो असा आहे, सार्वजनिक गणेश उत्सवाच्या ठिकाणी मोठमोठ्याने गाणी लावली जातात, संगीत वाजवलं जातं. संगीताची सुरुवात जी झालेली आहे, संगीत हा असा मार्ग आहे, या माध्यमातून ईश्वरापर्यंत खूप कमी वेळापर्यंत पोहोचतं. खूप कमी वेळात ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो बायपास आहे, मार्ग आहे, तो आहे संगीत. भजन शिवाय भारतीय अध्यात्म पूर्ण होत नाही. भजन आणि भोजन, भोजन हे शरीराचं अन्न आहे, तसं भजन हे आत्म्याचं अन्न आहे. भोजनातून शरीराची निर्मिती होते, भजन मधून आत्म्याची निर्मिती होते. आत्मा तेवढा ऊर्जावान होतो, आत्मा तेवढा स्वच्छ होतो. आत्मा परमात्म्यापर्यंत खूप कमी वेळात पोहोचण्याचं काम, आत्म्याला परमात्मा बनवण्याचं काम जे आहे ते भजनातून होतं. हे भजन संगीत आहे. संगीत अशा पद्धतीनं वाजवा जेणेकरून ऐकणाऱ्यांना त्यातून समाधान वाटेल, ऐकणारे भरपूर रोग, व्याधी, आजार दूर होतील. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठा बदल करण्याची गरज ही आहे. धांगडधिंग्याची गरज नाही. त्यासाठी हा उत्सव नाही, निरोगी आरोग्यासाठी उत्सव आहे. आत्मा ऊर्जावान करण्यासाठी उत्सव आहे. आत्मा परमात्मापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्सव आहे. तो त्या पद्धतीनेच साजरा करा. संगीताला भारतीय संस्कृतीमध्ये, अध्यात्मामध्ये खूप महत्व आहे. वेगवेगळे राग आहेत जे ऐकून आपण आपल्या शरीरातील भरपूर रोग, व्याधी, आजार दूर करतो. डोकेदुखी आहे, तुम्ही भैरवी ऐकू शकता. भैरवी हा राग डोकेदुखीतून तुम्हाला खूप लवकर बाहेर काढतो. बीपीचा विकार असणाऱ्या लोकांसाठी भूप राग हा खूप गुणकारी आहे. भूप राग सोबत तुम्ही पूर्वी ऐकू शकता, तोडी ऐकू शकता. हे राग आहेत, हे संगीताचं माध्यम आहे निरोगी आरोग्यासाठी. ज्यांना मनोरोग आहे, मानसिक विकार आहेत, अशा लोकांसाठी मधुवर्ती राग आहे. हा नियमित ऐका, यातून खूप रोग, व्याधी, आजार निघून जातात. मानसिक ताणतणाव आहे, डिप्रेशन आहे, मधुवर्ती राग ऐका. स्मरणशक्ती वाढवायची आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिवरंजनी हा जो राग आहे हा खूप गुणकारी ठरतो.
शरीरामध्ये अशक्तपणा आलेला आहे, क्षीणता आलेली आहे. हे शरीर अशक्तपणा दूर करून ऊर्जावान करण्यासाठी जय जयवंती हा राग खूप गुणकारी आहे. भरपूर राग आहेत जे शरीरातील रोग व्याधी आजार दूर करतात. प्राण ऊर्जा वाढवण्यासाठी आवर्जून जय जयवंती राग ऐका. पित्त वाढलेला आहे, उष्णता वाढलेली आहे, खमाज हा जो राग आहे हा तुम्ही नियमित ऐका. हृदय विकार आहेत, दरबारी राग ऐका. अनिद्रा आहे, भैरवी ऐका. यासाठी भैरवी राग हा खूप गुणकारी आहे. अपस्मार आहे, भैरवी ऐका. उन्माद आहे, भैरवी ऐका. ज्यांना फिट्स वगैरे येतात, भैरवी जरूर ऐका. बिहाग ऐका, चांगला फायदा. नपुंसकत्वाची समस्या दूर करण्यासाठी वसंत राग ऐका. नपुंसकत्वाची समस्या दूर होते. प्रदर रोगासाठी माता भगिनींसाठी देश वृंदावंती सारंग राग ऐका. ज्या माता भगिनींना प्रदर रोगाच्या समस्या आहे त्यांनी जरूर सारंग राग ऐका. शुक्र धातू वाढण्यासाठी, वीर्य विकार दूर करण्यासाठी असावरी राग हा खूप गुणकारी आहे, खूप गुणकारी. क्षय विकार दूर करण्यासाठी, शरीरात आलेली क्षीणता दूर करण्यासाठी, ज्या लोकांना क्षयाचे विकार आहेत अशासाठी मुलतानी राग हा खूप गुणकारी आहे. जरूर ऐका. एक एक राग खूप रोग व्याधी दूर करतो. हे आहे संगीत. याचा उद्देश आहे मनाला प्रसन्न करण्यासाठी, आल्हाददायक करण्यासाठी, मनावरील ताण दूर करण्यासाठी, आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या संगीताची निर्मिती केलेली आहे. आता हे संगीत जे आपण ऐकतो यातून आत्मा परमात्म्यापर्यंत पोहोचतो का नाही माहित नाही, पण आत्मा वैकुंठापर्यंत जरूर पोहोचतो. मागच्या काही वर्षामध्ये कित्येक लोकांचे पडदे फाटले. मागच्या काही वर्षामध्ये कित्येक लोकांना त्या धक्क्याने हृदयविकार, हार्ट अटॅक आले, त्यात गेले. उद्देश किती साधा सोफा आणि सफल आहे तो लक्षात येत नाही. सार्वजनिक गणेश उत्सव हा आरोग्य आणि अध्यात्म दोन्हीची सांगड आहे, दोन्हीचा विकास आहे. यासाठी बनवलेला आहे, तो त्या पद्धतीने साजरा करावा. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आज्ञा चक्राचं ध्यान करू. कारण आज्ञा चक्राचे जे देवता आहेत ते श्री गणेश आहेत. गणेश उत्सवानिमित्त आपण आज्ञाचक्र ज्याचे देवता श्री गणेश आहेत हे ध्यान करूया. सर्वजण सुखासनामध्ये, सिद्धासनामध्ये बसा, सुखासनामध्ये बसा, मांडी घालावी व्यवस्थित. सर्वजण आज्ञाचक्र गणेश उत्सव निमित्त ध्यानासाठी तयार. हाताची ध्यान मुद्रा बनवा. डोळे सर्वांचे बंद आहेत. इथून पुढे ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं पालन करा. लक्ष पूर्ण श्वासावरती. शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास हा नाभीपर्यंत पोचतो आणि नाभीपासून बाहेर पडतो. शरीरामध्ये जे मुख्य 7 चक्र आहेत त्यातील आज्ञाचक्र जे 2 भुवयाच्या मध्ये स्थित आहे, या आज्ञाचक्रावरती पूर्ण मन एकाग्र करायचं आहे.
जांभळ्या रंगाचं हे आज्ञाचक्र जांभळ्या रंगाचं हे आज्ञाचक्र आज्ञाचक्राच्या साधनेने नियमित ध्यानाने दूरदृष्टी कल्पकता यांचा विकास होतो. मनामध्ये वेगवेगळे विचार येतील, कानावरती वेगवेगळे आवाज ऐकू येतील. यामध्ये गुंतून न राहता दोन भुयाच्या मध्ये स्थित असलेले आज्ञाचक्र यावर पूर्ण एकाग्र लक्ष पूर्ण दोन भुयाच्या मध्ये स्थित असलेल्या आज्ञाचक्रावरती एक मोठा श्वास घ्या, सोडा. सर्वजण हळूवार डोळे उघडणार आहेत. आज्ञाचक्र ज्याचे देवता श्री गणेश आहेत, हे आज्ञाचक्र जर ऊर्जावान नसेल, सक्रिय नसेल, यामध्ये जर बिघाड निर्माण झाला तर वेगवेगळे मानसिक रोग निर्माण होतात, ताणतणाव निर्माण होतो,
दूरदृष्टी नष्ट होते, कल्पकता नष्ट होते, नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणामध्ये येतात. हे जर सक्रिय झाले तर दूरदृष्टी निर्माण होते, ताणतणाव दूर होतो, आनंद, प्रसन्न, संपूर्ण मेंदू ऊर्जावान बनतो. तुम्ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये घरामध्ये 11 दिवस आपली देवाची आरती झाल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं प्रत्येकाने हे ध्यान जरूर करा. ह्याचा तेवढा चांगला फायदा आपल्याला भेटणार आहे. जी मुलं व्यसनाधीनतामध्ये जीवन नष्ट करत आहेत अशा मुलांसाठी श्री गणेशांचं आज्ञाचक्र ध्यान हे जरूर करावं. हे संघाने करा, ग्रुपने करा. तुमचे ग्रुप संघ व्यसनातून बाहेर पडतील, त्यांची कल्पकता जागृत होईल, दूरदृष्टी तेवढी मोठी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं सार्वजनिक गणेशोत्सव जे आता साजरा करतो हे समाजाच्या दृष्टीने फायदेशीर होईल. खऱ्या अर्थाने यातून समाजाचं प्रबोधन होईल. हा समाज पुन्हा एकदा ऊर्जावान होईल, ताकदवान होईल आणि रोग व्याधी आजार यातून बाहेर पडून आनंदी स्वातंत्र्यपूर्ण जीवन जगेल. जर खऱ्या अर्थाने हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर या पद्धतीने जरूर साजरा करावा. आज जे ध्यान आपण केलेलं आहे हे प्रत्येकाने घरी गेल्यानंतर जरूर करा. आरती झाली, 5 मिनिटं डोळे झाकून बसा, आज्ञाचक्र फील करा. मन किती ऊर्जावान झालेलं आहे, आनंदी झालेलं आहे, फील करा. यातून कल्पकता जागृत होईल, दूरदृष्टी निर्माण होईल आणि बाप्पांचा नक्की प्रत्येकाला आशीर्वाद भेटेल. आज या ठिकाणी जी सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभारी आहे. पुन्हा असंच भेटू. तोपर्यंत सर्व निरोगी राहा, आनंदी राहा. बाप्पा मोरया.